श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कल्पना चॅनलवर। तर आज हा व्हिडिओ आम्ही बनवला कारण की तुम्हाला आम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे। कारण की आता आमचा पत्ता चेंज होणार आहे। आम्ही विरार कायमची सोडून चाललोय। परत यायचा आमचा विचार नाही आता इथे। बस झालं खूप, आम्ही सोडून चाललो विरार। आता आम्ही चाललो मुंबईला। तुम्ही पण आता अपेक्षा करू नका आम्ही कोणाच्या दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये दिसू की नाही। फक्त आमचे व्हिडिओ तुम्ही लाईक करा, आम्हाला सबस्क्राईब करा, एवढीच आमची इच्छा आहे। तर तुम्ही बघा आजूबाजूला आम्ही सगळं आता पॅकिंग करून ठेवलंय। कारण की आम्हाला उद्या 6 वाजता टेम्पो मध्ये सगळं सामान भरायचं आहे। त्यामुळे आताच सगळी पॅकिंग केली। आज संडे सुट्टी आहे म्हणून। तर आपल्या विवेक मामाने पण खूप मदत केली आपल्याला। तर आता खरं तर रात्र झाली आहे म्हणून आता आम्ही झोपू सगळे। मग उद्या सकाळी उठून मम्मी आणि पप्पा ते टेम्पोवाले काका आल्यावर शिफ्ट करतील। मी आणि मंथन आणि आजी पहिला आम्ही ट्रेननी जाऊ, कारण माझा सकाळचा क्लास असतो। तर तो आता बुडून काय चालणार नाही तो एकदा तो बुडवला तर। चला आता मम्मीला विचारू आपण। तर चला आता आपण मम्मीला विचारू तिला कसं वाटतंय इकडनं आपण शिफ्ट होतोय। तर कम ऑन, पहिला आपण आजीला विचारू। आई, तुम्हाला कसं वाटतं आपण इकडनं चाललोय मुंबईला? इकडनं चांगलं तर चाललोय तर काय आहे, कारण आहेच तशी। कारण की आमचंच घेऊन आमच्यावर सर्व उलटली। आणि असं वाटलं नव्हतं का कोण आमच्यावर बेमान होईल, पण झाल्यात बेमान। आणि आता आम्हाला ते विरारला येऊ शकतच नाही आम्ही विरारला। आजी तुम्हाला काय बोलायचंय? काय नाही, तुम्ही लोक जातात आहे, आम्हाला वाईट वाटतंय। मला तर भरपूर, मला एकटं पण वाटतंय। जे माझे माणसंच मला सोडून चालले, मला भरपूर हे वाटते, दुःख वाटते। माझं तर म्हणणं होतं की तुम्ही नाही जावं, पण आता तुमचं चांगलं होतंय। कुठे पण देवाने स्वामी समर्थाच्या हिशोबाने मग तुम्ही जावा, सुखी राहा। आम्ही पण येऊ आणि तुम्ही पण आमच्या घरी या। आम्ही बहिणी एकामेकाला भेटायला। मम्मी तुला काय बोलायचंय? मी तर खूप आनंदी आहे, कारण आम्ही जिथं पहिला राहत होतो तिथे जातोय। आता 13 वर्षांनी आम्ही परत चाललोय तिथे राहायला, त्यामुळे मी खूप आनंदी आहे। आणि आई बोलतात बैमान उलटले, त्याचं काय तुला बोलायचंय? मी तर आता लक्ष द्यायचं सोडलंय। ज्याला बोलायचं त्यांनी बोला, नाही बोलायचं त्यांनी नका बोलू। तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा, आम्ही आमच्या घरी सुखी राहतो। ओके, अजून पप्पा यायची तू काहीतरी बोल। ऐकलंच की कसं काय वातावरण आहे आमच्या घरात, आणि कारण पण ऐकलं असेल। आता पप्पा येत आहेत, ते जरा गेलेत बाहेर कचरा विचरा फेकायला। तर मम्मीने तुम्हाला सांगितलं की 13 वर्षानंतर आम्ही चाललोय। आम्ही मुंबईलाच होतो पहिला लॉकडाऊन पर्यंत। मग लॉकडाऊन जसा लागला तर काही कारणासाठी आम्हाला विरारला शिफ्ट व्हावं लागलं। मग आम्ही इथे आलो, 4 वर्ष राहिलो चांगलं नीट। मग आत्ता शेवटी आम्हाला तिथे जायचा परत एकदा चान्स भेटतोय। तर आम्ही चाललोय आता। पुढचा व्लॉग तुम्ही सकाळी बघा, मम्मी असेल काय माहित काढेल की नाही। पप्पा तुम्हाला काय बोलायचंय? पप्पांचा अवतार कसं बघून? माझा अवतार तुम्ही बघू शकता, कारण तयारी चालू आहे। आम्हाला आता विरार सोडायचं आहे आणि मुंबई गाठायची आहे। असं काय नाही की विरार मध्ये काय वाईट आहे, पण विरार खूप चांगला आहे। पण आता आमचं सगळं मुंबईलाच आहे म्हणून आम्ही मुंबईला चाललोय। ट्रेन बद्दल काहीतरी बोलत होती, बोल जरा। मी जास्त मिस कराल तर माझी सकाळची 5 ट्रेन होती, त्यात माझ्या मैत्रिणी होत्या खूप चांगल्या। माझ्यासाठी नेहमी सीट पकडून ठेवायच्या, दुसऱ्यांसोबत भांडण करायच्या। मी त्यांना खूप मिस करायला, कारण त्या खूप जीव लावायच्या मला। बोलतात ना, म्हणजे आता मी बोलू शकत नाही पुढे काय, पण खूप म्हणजे खूप जीव लावायचा। त्यांना पण वाईट वाटतं की मी ते चालले। लता म्हणून एक भाभी आहे, तिला तर खूप म्हणजे वाईट वाटलंय। ती बोलते असं वाटतं माझ्याच घरातलं कोणतरी चाललंय। तर ती रडत होती त्या दिवशी, मला पण थोडं वाईट वाटलं। तिला बोलली तुम्हाला कधी पण आठवण आली तुम्ही फोन करू शकता माझ्या, आणि माझ्या घरी पण येऊ शकता। आणि तुम्हाला पप्पा काय वाटतं? मला पण तेच वाटेल। माझे 7-18चे ट्रेनचे मित्र होते आगाव, पण आठवण येत राहील त्यांची। कोण जागा आडून ठेवायचं, कोण सकाळचं काय ना काय आणायचं खायला पियायला, मला बुलडोजर म्हणून बोलायचे। बाकी आता ती आठवण आता आठवणच राहणार आहे। आता काय भेटणार नाहीत ते लोक, आणि भेटले तरी हाय बाय बस एवढ्यावर। आता आपण बोलूया सगळ्यांना आपल्या आणि मी विरार सोडून चालले, म्हणजे असं नाही मी विरार सोडून चालले, कारण विरारला माझा रूम आहे म्हणून मी विरारला कधी पण येऊ शकते माझ्या मैत्रिणीला भेटायला। आणि खास करून आजीच्या घरी काही पण फंक्शन असेल
तर मी नक्की येणार आहे आजीला. त्या बोलत होत्या की आमच्या घरी नवरात्री वगैरे असते तुझ्या, तर मी नक्की येईल. आणि माझे पण काही मित्र आहेत नागासोपारा साईड, या साईडला. एवढं काय लाजतोय? बोल ना. मी वाईट वाटतं. तर आता मी सगळ्या मित्रांना तर नीट सांगितलं नाही, पण एकदम खास वाल्याला सांगितलंय. तर आता सध्या जरा दोन्ही साईडने आम्ही जरा उदास. आणि सर्वांना वाटत असेल की अचानक विरार सोडून चालले, तर मी आता कुठे राहायला चालले तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की समजेल. आणि किती माळ्याचा टावर आणि कोणत्या मजल्यावर माझा रूम आहे तेही तुम्हाला मी दाखवेल.